तर आणखी एक मोठी बातमी, राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। उद्धव ठाकरेंच्या आज कोकणात 3 सभांचं आयोजन करण्यात आलंय। यातच कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी ठाकरेंची सभा होणार आहे। वैभव नाईक, संदेश पारकर, राजन तेलींच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे स्वतः आता कोकणात प्रचार सभा घेणार आहेत। त्यामुळे या प्रचार सभांकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। आज होणारे या प्रचार सभा हाय व्होल्टेज सभा होणार, यात काही शंका नाहीये, कारण राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे। याच संदर्भात अधिक माहिती देते आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर। भारत, उद्धव ठाकरेंच्या आज कोकणात 3 सभा होत आहे, कशा पद्धतीने या सभांचं आयोजन करण्यात आलंय? अंकिता, उद्धव ठाकरे आज एक दिवसाच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत। अर्थातच त्यांचा जो अजेंडा आहे तो विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने 3 ठिकाणी जे उमेदवार तळकोकणामध्ये उभे आहेत, या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्गमध्ये येत आहेत। आणि जसा आपण उल्लेख केलात की ह्या सभा या हाय व्होल्टेज सभा होऊ शकतात आणि ही वस्तुस्थिती आहे, कारण राणे आणि ठाकरे यांच्यातील वैर उभ्या जगाला माहिती आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचार रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आले। काही दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना खुले आव्हान दिलं होतं की तुम्ही कोकणात जेव्हा याल त्यावेळी फिरून दाखवा। त्यामुळे एकंदरीतच वातावरण प्रक्षोभित आहे। त्यामुळे उद्धव ठाकरे आज ज्या 3 सभा घेत आहेत, सावंतवाडी, कणकवली आणि मालवण या 3 ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत। या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ नेमकी कोणावरती डागली जाणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबत दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी शरद कोळी हे देखील खास या 3 सभांसाठी कोकणातल्या उपस्थित राहणार आहेत। म्हणजे एकूणच ठाकरे यांच्या निशाण्यावरती राणे आणि राणे कुटुंबीय असतील हे आता नव्याने सांगण्याची गरज नाहीये, कारण या तिन्ही जागांवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आहेत। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर राणे कुटुंबियातून 2 बंधू आहेत, ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। निलेश राणे हे त्यामुळे खरं तर आज ठाकरे यांची तोफ ही कोकणात धडाडणार आहे। कशा पद्धतीने या सभेमध्ये उद्धव ठाकरे संबोधित करणार, कशा पद्धतीने निशाणा साधणार, हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।